हरिओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तकथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 75वी कथा श्री गौर गोविंददास बाबाजी यांची आपण ऐकत आहोत. त्याचा आता तिसरा भाग आपण ऐकूया. पंडित रामकृष्ण दास बाबाजी यांच्या आदेशाने अप्सरा कुंडच्या जवळ एका कुटीमध्ये राहून श्री गौरगोविंददास बाबाजी भजन करू लागले. ते स्थान अगदी निर्जन होतं. स्वतः बाबाजी आणि त्यांचे श्री लाडलीदास बाबा नावाचे एक सेवक यांच्याशिवाय तिथे दुसरं कुणीही येत जात नसे. केवळ एक बेलाच्या वृक्षातील एक महात्मा त्यांच्या कुटीच्या बाहेर भजन करत असत. म्हणजे ते महात्मा होते, पण आत्ताच्या जन्मात त्यांनी बेलाच्या वृक्षाचं रूप घेतलेलं होतं. म्हणजे बेलाच्या वृक्षाच्या रूपात ते जन्माला आलेले होते. ते बाबाजी बेलाच्या वृक्षाच्या रूपातले गौर गोविंददास बाबाजींशी बोलत असत. दोघंही एका मानसिक लेव्हलवर एकमेकांशी बोलत आणि आपल्या मनातल्या गोष्टी सांगत आणि उत्तरही देत असत. या बेलाच्या वृक्षाला जेव्हा पहिल्यांदा फळं आली, त्यावेळेला आपल्या स्वाभाविक स्वरूपात म्हणजे मानवी स्वरूपात ते गौर गोविंददास बाबाजींच्या समोर प्रकट झाले आणि म्हणाले, की तुम्हीच मला खत पाणी वगैरे घालून मोठ्या प्रेमाने मोठं केलेलं आहे. मी तुम्हाला आणखीन एक प्रार्थना करतो. मला आत्ता खूप फळं आलेली आहेत. ती सगळी फळं पिकली, की तुम्ही वृंदावनातील सर्व देवालयामध्ये आणि वृंदावनातील सगळ्या महात्म्यांना त्यांच्या कुटीवरती जाऊन कृष्ण सेवेसाठी देऊन या. बाबांनी अर्थातच तसं केलं. जसं जसं फळ पिकेल तसं तसं एकेका देवळात आणि एक एक महात्म्यांच्या जेवढी होतील तेवढ्यांना ते देत गेले. एकदा ह्या वृक्षावरती कोणीतरी आपलं धोतर वाळायला टाकलेलं होतं. त्या दिवशी रात्री ते वृक्ष रूपातले महात्मा त्यांच्या स्वप्नात आले बाबांच्या आणि ते म्हणाले, की माझ्यावर कुणीतरी एक धोतर वाळत टाकलेलं आहे. तर तसं तुम्ही कुणालाही टाकू देऊ नका, कारण माझ्या भजनामध्ये त्यामुळं विघ्न येतं. अशा प्रकारे वृक्षवल्ली आम्हा सोयरी हे अगदी खरोखरी प्रत्यक्षात गौर गोविंददास बाबाजी यांच्याबरोबर झालेलं होतं. बाबांच्या भजनामध्ये क्रमशः वृद्धीच होत गेली. त्यांची नामजपाची संख्या वाढत वाढत शेवटी 8 लाखापर्यंत गेली. आता ते इतका जप करत आणि इतका वेळ जप करत बसत, की जणू काय रात्र त्यांची जपातच जात असे. संयोगवशात उशीर झाल्यामुळे कुणी जर चुकून रात्री 2 वाजता त्यांच्याकडे जाऊन पोहोचला, तरीसुद्धा त्याला ते जप करतानाच दिसत. मग तो जर म्हणाला आलेला, की "बाबा तुम्ही का रात्रीसुद्धा विश्रांती घेत नाही का?" तर ते लगेच उत्तर देत, "नाही, नाही मी आत्ताच तर उठलोय." असं ते सावरून घेत असत. पण ते बहुधा रात्रंदिवस जपच करत असत. आणि त्या जपामध्ये ते इतके मग्न होत असत, की बाहेरची कशाची त्यांना शुद्ध राहत नसे. असाच एकदा त्यांना विषारी साप चावला. पण बाबा शांत. त्यांच्या मनात काही खळबळ झाली नाही. ते निर्विघ्न नामजप करत राहिले आणि नामरूपी संजीवनी बुटीमुळे त्यांच्या शरीरावर त्या विषाचा काहीसुद्धा परिणाम झाला नाही. शेवटी तर बाबा इतका जप आणि भजन करत, की झोपणं काय आणि जागणं काय त्यांच्यासाठी जणू एकच होऊन गेलं. रात्र-रात्र जागून ते जप करत आणि नामसंकीर्तन करत अगदी भावपूर्ण मुद्रेने अगदी श्रीकृष्णासमोर तल्लीन होऊन ते नृत्यही करत असत. आणि हे सगळं रोजचंच झालेलं होतं. साधारण झालेला होता हा दिनक्रम त्यांच्यासाठी. आदी नावाच्या एका पुराणामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, "गीत्वाच मम नामानी नर्तैन मम सान्निध्यौ इदं ब्रवीमि ते सत्यं कृतोऽहं तेन चार्जुन गीत्वाच मम नामानि रुदन्ति मम सन्निधौ तेषामहं परिकृतो नान्यं कृतो जनार्दनः." हे अर्जुन,
माझ्यासाठी माझ्यासमोर गाऊन गाऊन जो नृत्य करतो, म्हणजे संगीतासह नृत्य करतो, मी अगदी मनापासून खरं सांगतो, की तो जणू मला विकत घेतो. तसंच माझ्या नावाचं गान करत जो माझ्या आठवणीमध्ये रडत राहतो, त्याच्या हाती तर मी सर्व प्रकारे वश होतो. आणि असं मला वश करणं हे दुसऱ्या कुठल्याही प्रकाराने शक्य नाहीये. गौर गोविंददास बाबांना तर त्यांचं नाम घेणे, त्यांच्या आठवणीमध्ये रडणे, त्यांच्यासमोर नृत्य करणे आणि त्यांची सेवा करणे, ह्याशिवाय काही कामच नव्हतं राहिलेलं. ते दुसरं काही करतच नव्हते. आणि त्यामुळे श्रीकृष्ण हे पूर्ण त्यांच्या अंकित झालेले होते. श्रीकृष्ण त्यांच्या हाती किती अंकित झालेले होते आणि त्यांना ते आपलं असं समजत असत, हे एका घटनेवरून आपल्याला कळतं. एकदा काय झालं, बाबा गावामध्ये मधुकरीसाठी गेले आणि खूप मोठा पाऊस पडला, पावसात सापडले. त्यामुळे मधुकरी होऊन परत यायला त्यांना रात्र झाली. त्यामुळे त्यांना खूप जोरात भूक लागलेली होती. म्हणून आल्यावरती मधुकरी ठेवून, बाकीचं आवरून ते पटकन मधुकरी खाण्यासाठी बसले आणि भुकेच्या या जोरामुळे त्या दिवशी देवाला नैवेद्य दाखवायला ते विसरून गेले. एक घास तोंडात चावून ते गिळू लागले होते, तेवढ्यात त्यांना लक्षात आलं, की "अरे च्या, आज आपण देवाला नैवेद्य नाही दाखवला." त्याबरोबर त्यांनी आपला गळा पकडून धरला. पण असं गळा वरनं पकडून जो घास गिळलाय तो कसा थांबणार? तो काही केलं तरी घास खालीच गेला. मग त्यांना स्वतःचा अतिशय राग आणि तिटकारा आला. घृणा वाटू लागली. त्यांना इतका राग आला, की त्यांना काही सुचेना आणि ते मनात म्हणू लागले, की "काय करावं या शरीराच्या तहान-भुकेचं? का ही तहान-भूक मला सोडून जात नाही?" आणि ती मधुकरी समोर तशीच राहिली आणि बाबा नुसतेच रडत त्याच्या समोर बसून राहिले. तेवढ्यात कुटीच्या आतून अत्यंत सुंदर स्वर्गीय अशा आवाजामध्ये श्रीकृष्ण बोलले. श्रीकृष्ण म्हणाले, "अरे, मला रोजच त्या व्रजवासियांची उष्टी म्हणजेच त्यांनी त्यांच्या स्वयंपाकातनं काढून दिलेलं जी मधुकरी असते, त्याचा तू मला नैवेद्य दाखवतोस. आज तुझं उष्ट खा ख ख तुझं उष्ट खाण्यात मला कसली आली लाज? आज तुझ्या उष्ट्याचा नैवेद्य दाखव. आता दाखव ना लवकर नैवेद्य, मलाही भूक लागली आहे." ठाकूरांचा हा अत्यंत मधुर आवाज ऐकून बाबाजींच्या अंगावर रोमांच उभे राहिले. डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले. शरीराला कंप सुटला आणि तो भक्तिभाव संपूर्ण शरीरभर पसरला. त्यांनी अत्यंत संकोचाने लाजत आपली जी काही ती उष्टी मधुकरी होती, त्याचा ठाकूराला नैवेद्य दाखवला आणि मग स्वतः तो खाल्ला. त्या दिवशी ती मधुकरी त्यांना इतकी स्वादिष्ट लागली, की तसा स्वाद त्यांनी पूर्वी कुठल्याही पदार्थाचा घेतलेला नव्हता. त्यांनी अनेक स्वादिष्ट पदार्थ आपल्या आयुष्यात खाल्ले असतील, पण असं स्वादिष्ट जेवण त्यांना पूर्वी कधीच मिळालेलं नव्हतं. यावरून असंच वाटतं, की त्या दिवशी त्या आपल्या भक्ताची उष्टी मधुकरी श्रीकृष्णाने अत्यंत प्रेमाने खाल्लेली असणार आणि तेच प्रेम त्या पदार्थांमध्ये उतरलेलं असल्यामुळे ते सगळं जेवण बाबाजींना फारच मधुर लागलं. त्या मधुकरीने त्या दिवशी त्यांची जशी तृप्ती झाली, तशी पूर्वी कधीच झाली नव्हती आणि याचंही कारण असं होतं, की परमेश्वर त्या दिवशी ते जेवण करून अतिशय तृप्त झालेला होता. किती अनोखा, विलक्षण आहे हा व्रजभूमीचा ठाकूर. आपल्या भोळ्या भक्ताच्या समोर त्याची ही ईश्वरीयता न जाणे कुठे निघून जाते. आपलं ईश्वरत्व, आपलं सार्वभौमत्व सोडून तो या भक्तांशी इतका मिळून मिसळून जातो, की जणू तो त्यांच्यातलाच एक आहे. त्याला भक्ताचं उष्ट खाण्यात,
आणि आपलं उष्ट भक्ताला खायला घालण्यात मोठी धन्यता वाटते. कधी तो त्यांच्याकडनं सेवा करून घेतो, तर कधी स्वतः त्यांची सेवा करतो आणि तृप्त होतो आणि आपल्याला धन्य मानतो. आणि असे हे भक्त कुठे आहेत आता? आता माणूस किती कृतघ्न आणि आत्मघातकी झालाय. जो असा ईश्वर नाहीच आहे असं म्हणतो. मग त्याचं भजन-पूजन करणं, त्याची सेवा करणं हे तर दूरच राहिलं. अशा ह्या भक्तिमती बाबांना पुढे काही वर्षांनी मार्गशीर्ष महिन्यातील प्रतिपदेला श्रीकृष्णाचं बोलावणं आलं आणि त्यांनी हे पार्थिव शरीर सोडून नित्यलीलेमध्ये प्रवेश केला. ते आणि त्यांचे शिष्य श्री लाडलीदास बाबाजी यांची समाधी आजही अप्सराकुंड इथे आहे आणि आपल्या ह्या ऑडिओला जो फोटो लावलेला आहे, त्यात ह्या 2 समाधी तुम्हाला दिसत आहेत. हरी ओम.